हा रिसर्च प्रोजेक्ट आहे सर, त्यामुळे आम्ही हे प्रश्न विचारतो आहे सर. हा बोला ना बोला. जी जी सर. सर तुम्ही सांगू शकाल का कुठल्या पक्षाला मतदान करू इच्छिता तुम्ही? ऐका ना, आमचा आवडता पक्ष कोणताच नाही. शेतकरीची जो बाजू घेईल ना तो आमचा पक्ष. जी जी. आणि आता ऐका ना, भाजपला पाडायचं, ऐका ना, भाजपला पाडायचं म्हणजे आम्ही कोणत्या पक्षाला मतदान करणार हे तर उघड आहे ना. बहुजन विकास आघाडीला मतदान करणार आम्ही शेतकरी. आणि मागच्या वेळेस आम्ही 10 वर्ष मोदी म्हणून मतदान दिलं. मोदीनं आमचं सगळं वाटोळ करून टाकलं शेतकऱ्यांचं. सगळ्यात वाटोळ मोदीने केलं. जी जी सर. तर तुम्ही आता सध्या ठरवलं नाहीये की कुठल्या पक्षाला मतदान कराल? ठरवलं ना, सांगितलं ना तुम्हाला मॅडम. मी सांगितलं की आम्ही भाजपला कधीच मतदान मरेपर्यंत, आमचे कुठलाही शेतकरी मरेपर्यंत भाजपला मतदान करणार नाही. इतका लोकांचा रोष वाढला भाजपवर. करणार नाही. मीच नाही, टोटल शेतकरी, टोटल कोणताही शेतकरी नाही करणार. तर भाजप सोडून कुठला पक्ष आहे का नेमका? आता ऐका ना, आता भाजप सोडून उद्धव ठाकरे बद्दलची सहानुभूती आमच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये. शरद पवार आणि उद्धव ठाकरे बरोबर, ही ह्या लोकांना खूप सहानुभूती आहे. आणि तुम्हाला सांगतो, महाविकास आघाडीचे जवळजवळ 48 पैकी 30-32 खासदार येतील एवढी परिस्थिती बाहेर आता भाजपची. म्हणजे सगळी हे जे लोक फुटून गेले, भ्रष्टाचारी लोक बरोबर घेतले तुम्ही, हे सगळ्या लोकांना मान्य नाहीये. सुशील मतदारांनी हे इलेक्शन हातात घेतलं मॅडम. सध्या लोकांना तुम्ही काय करताय नाही हे कळतंय लोकांना, का तुम्ही काय करता काय नाही. तुम्ही कसे इड्या लावून लोकांना कसे फसवलं, कसं लोकांना तुम्ही घेतलं आणि त्यांनाच मंत्रिपद दिले, हे सर्वांना कळतंय मॅडम. लोक आडण नाही आता. सर तुमचं बरोबर आहे सर. पण हे सर प्रश्न मी तुम्हाला विचारते सर, आम्ही कुठल्या पक्षाकडनं नाही आहोत सर. तर आम्ही कॉलेज स्टुडंट आहोत सर, त्यामुळे आम्हाला हा सर्वे मिळाले आहे सर. अहो मॅडम, तुम्ही सर्व कोणत्या शेतकरी जाऊ द्या, तुम्ही कोणत्या शेतकऱ्याचं हेच उत्तर येतं नाही फक्त ओमाना का शेतकरी बोलता का तुम्हाला असं का बा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये खूपच म्हणजे वाईट दिवस आणले या मोदीने असं. बरोबर आहे सर तुमचं पण. जी सर. तर तुम्ही आता मला माझ्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकाल का सर? हो 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 बोला. आपलं पुढचं खासदार म्हणून आपण कुठल्या उमेदवाराला मतदान करू इच्छिता, त्या कॅन्डिडेटचं नाव सांगू शकाल का? हो, भाऊसाहेब वागचौरे, शिवसेना, बाळासाहेब ठाकरेंची, आपली उद्धव ठाकरेंची. आणि ते ऐका ना, ते सीट आमच्या मतदारसंघात आजच विजय झाला असं समजा ठाकरेंचं. हो हो हो. तर आपण उद्धव ठाकरेंनाच आता मतदान करू इच्छिता सर? हो हो 100% करणार. सगळे शेतकरी करणार. जी सर. आणि आपण आघाडीला मतदान कराल तर महाविकास आघाडीलाच कराल का सर? हो, आम्ही फक्त भाजपच्या विरोधात मतदान करणार. जिथं जसे शेतकरी आहे ना, जसे शेतकरी आहे ना, तिथं ते कोणतं सीट असो, भाजपचा असो, सेनेचा असो, शरद आपलं येतं अजित पवारचा असो, त्याच्या विरुद्ध लोक मतदान करणार शेतकरी सगळे. आणि दुसरा प्रश्न ऐका, दुसरा प्रश्न असा आहे मॅडम, हा जो मी मराठा आहे, मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे हा याचा फार मोठा भाजपला फटका आहे. फार मोठा परिणाम भोगावा लागणार आहे भाजपला. या शिंदे, फडणवीस आणि तुमच्या अजित पवार या तिघांच्या विरुद्ध हा एक मोठी लाट तयार झालेली आहे मराठा आरक्षणाची. ही पण तुम्ही नोंद राहू द्या. तुम्ही त्यांना कळवा त्यांना का बा तुमच्या विरुद्ध मराठा आरक्षण आणि शेतकरी हा 2 वर्ग खूप विरोधात उतरलेला आहे. जी सर. तर आम्ही कुठल्याही पक्षाकडनं नाही आहोत सर. तुमचा काय दोष नाही मॅडम, तुम्ही आम्हाला विचारताय, आम्ही आमच्या मनातलं सांगतोय बरोबर. जी जी बरोबर आहे सर तुमचं पण. जी जी. आमची इच्छा काय मॅडम, तर तुम्ही ह्या बातम्या त्यांना कळवल्या पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यावर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न पण सोडवला पाहिजे. जी सर. आणि हुकुमशाहीकडे चालू आता आपला देश पूर्ण हुकुमशाहीकडे चालला. या निवडणुकीमध्ये ते जर विजय झाले तर अजून हुकुमशाही होणार आहे हे मात्र नक्की. संविधान बदलून टाकणारे लोक. जी सर बरोबर आहे सर तुमचं. अजून विचारा तुम्हाला अजून काय म्हणजे का आम्ही का भाजपची विरोध आहे कारण मी तुम्हाला सांगितले. जी सर तुमचं बरोबर आहे सर. जे तुमच्यासाठी चांगलं करेल तुम्ही त्याला मतदान करा सर. आणि बरं का मॅडम, आता उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली बरोबर.
जी मग आमच्या शेतकऱ्यांना काय जी घोषणा केली त्याच्या मग पळतात आमचे शेतकरी. जी सर. असं त्याच्यामुळे बरोबर आहे सर. सगळी लाट आहे ना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या मागे आहे सध्या शेतकरी जी जी. आणि मराठा समाज. जी जी सर. जी सर. सर माझे काहीच प्रश्न राहिले त्यांची उत्तर देऊ शकाल का? हो तुम्ही. माझा एक सर्वे कम्प्लीट होणार सर. हो बोला ना बोला. जी जी सर. सर तुम्ही आता म्हणजे तुमच्या भागामध्ये कुठला राजकीय पक्ष आहे का जो उत्तम निवडणुकीचा प्रचार करतो आहे? मॅडम मी जे बोलतो ना जी जी. मी स्वतः भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. जी गाव लेवलनी मी चांगल्या पदावर होतो. जी सर. पण 10 वर्षापूर्वी आम्ही जी चूक केली ती चूक आता होऊ नये. आम्ही सध्या भाजपला म्हणजे भाजपचा कार्यकर्ता आहे परंतु मतदान महाविकास आघाडीला करणार याच्यावर तुम्ही विचार करा आमच्या मनात काय. जी सर. आम्ही भाजपच्या लोकांबरोबर फिरू कारण भाजपचे कार्यकर्ते आम्ही. जी सर. पण मतदान आम्ही महाविकास आघाडीला देणार. जी सर तुमचं बरोबर आहे साहेब. पण आता तुमच्या भागात आहे का कुठला पक्ष जो उत्तम निवडणुकीचा प्रचार करत असेल? जसं तुम्ही सांगत आहात आता की उद्धव बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही मतदान कराल. हो. पण जी सर. पण कुठला आहे का आणखी कुठला पक्ष जो तुमच्या इकडे आता प्रचार करत असेल? प्रचार सुरू झालाय का तुमच्या इकडे कुठल्या पक्षाचा? अजिबात नाही कुणीच. आणि आमचं असं आहे बरं का मॅडम आमच्या तालुक्यामध्ये काळे आणि कोले हे 2 मातब्बर आहे. तर आता मी कोले पार्टीचं काम करतो आता आणि काळे पार्टी सध्या आमदार काळे पार्टीचा आहे. आम्ही आमदारकीला त्यांच्या पाठीमागे राहतो 101% आमच्या आमदार माझ्या आमदाराच्या मागे. परंतु या इलेक्शनला ते आमच्यावर प्रेशर आणत नाही तर तुम्ही यालाच करा त्याला करा तुम्हाला ज्याला वाटायचं त्याला करा. फक्त त्यांच्या निवडणुकीला आम्हाला दक्ष राहावं लागतं. या निवडणुकीवर आमच्यावर ते बंधन घालतच नाही. आम्ही विरोधी जरी काम केलं ना त्यांच्या कानावर जरी गेलं तरी ते म्हणत नाही तर तुम्ही का बरं त्यांचं काम करता. एवढं स्वातंत्र्य आहे आम्हाला. कार्यकर्ते आम्ही भाजपचे. जी जी चांगलं आहे सर. तर आता सध्या काही. जी सर. बोला. जी सर. तर तुमच्याकडे आता सध्या कुठल्याही पक्षाचा प्रचार सुरू नाही आहे सर? नाही कोणत्याच नाही. कुणी येतं नाही कुणी कोणाला काहीच नाही. जी सर. सर साधारणपणे तुम्ही घरी मराठीतच बोलता की हिंदीमध्ये बोलता सर? अहो आम्ही शेतकरी मराठीच बोलतो. मराठा आहे म्हणलं हिंदी कसं आलं मराठीचे बोलतो. जी जी. नाही सर ते कोणी कोणी असतात ना त्यामुळे आम्हाला कसं विचारावं लागतं की कोणी हिंदीमध्ये पण बोलत असतात. नाही आम्ही शेतकरी आहे ना प्युअर मराठा आहे आम्ही त्याच्यामुळे मराठीच बोलणार ना. जी सर. तर तुम्ही तुमची सामाजिक श्रेणी सांगू शकाल का जसं ओपन ओबीसी SC NT कशामध्ये येतात सर? आम्ही ओपन मध्ये मराठा ओपन मराठा सर. हो. जी जी. धन्यवाद सर. माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊन माझी तुम्ही इतकी मदत केली त्याबद्दल मी तुमची मनपूर्वक आभारी आहे सर. बरं का मॅडम एवढ्या बातम्यावर कळवा विधानसभेला याच्या दुप्पट फटका वाटणार आहे म्हणा. जी जी सर. याच्या दुप्पट परिस्थिती अवघड होणार. शेतकऱ्यावर लक्ष द्यायला सांगा असे सर्व येतात म्हण लोकांची. जी सर. पुण्याहून बोलता का मुंबईहून बोलता तुम्ही? जी जी मुंबईहून बोलत आहोत सर आम्ही. आणि प्रोजेक्ट मिळाला. आमच्या मनातले जे प्रश्न नाही तुम्ही त्यांना सांगावा अशी आमची अपेक्षा आहे. का शेतकरी तुमच्या खूप विरोधात चाललाय तुम्ही काहीतरी करा शेतकऱ्यांसाठी. जी जी सर. चालेल. धन्यवाद सर. हो.